चला तर मित्रांनो, आपण आलो हनुमंतगाव. इथे एक शेतकरी आहे, त्यांचं मक्काचं पीक घेतलेलं आहे त्यानं. तर हे ते शेतकरी आहे, बघून घ्या. तर तात्या तुम्ही इथं दरवर्षी काय घेता या वावरामध्ये? दरवर्षी कांदे लावता? हां, बरं. ह्या वर्षी मग मक्का का घेतली तुम्ही आता? हां. कारण मक्का जाऊ दे सगळे सोपी गंमत, हम्म. जनावरांना चारा होईल हां. आणि आपल्याला कंस खायला काम येतील काही थोडीफार झाली ती झाली. बर. आता कांद्याचा खर्च कसा राहतो आणि मक्काचा कसा राहतो? मक्काला कमी खर्च येतो, कांद्याला 5-50 हजार रुपये टपकन लागून जाते एकरभर लावायला. 50-50 हजार रुपये लागते कांद्याला. खत पाणी औषध भरपूर राहत त्याच्या मागे. एवढं करून सालभर सांभाळावं लागत. सालभर सांभाळ लागते. आणि एवढं करून त्याला कवडी मोल जरी विकायचं सोडून फेकायचं काम पडलं त्याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे म्हणलं बरी मक्का. आता मक्काला किती खर्च येतो? मक्काला एकरी 10-20 हजार रुपये खर्च येतो, पण काही ना काही राहते तिचे 10-5 हजार रुपये आपल्याला गॅरंटेड 10-20 हजार रुपये राहतेच बा. आता मक्काला तुम्ही कोणतं खत वापरलं सध्या? सम्राट वापरला आम्ही 2-4 गोणे. हां. अजून काही नाही पुढं आता काही 2-4 गोण्या सम्राटच्या टाकल्या. आता किती क्षेत्र आहे तुमचं हे? 2 एकर आहे. 2 एकर मक्काचं क्षेत्र आहे आता. तर 2-4 गोण्या टाकल्या जायचं काय. आता याच्यानंतर दुसरा डोस कधी घेणार तुम्ही? आता अजून 15 दिवसांनी घेऊ दुसरा डोस. अळीचं औषध मारायला लागेल त्याला. हा, अळीचं औषध मारणार. मग साधारणपणे 20 हजार रुपये आहेच बा तुमच्या माते. मक्काला खर्च 20 हजार रुपये आहे. आणि कांद्याचं कसं होतं मग? कांदे का नाही लावले मग नेमकं? 12 हजार रुपये लागणीचाच खर्च. आणि वरून गोण्या किती खताच्या? गोण्या समजा वाढवावंच लागत कांद्याला. आणि बाकीचं औषध फवार. भानगडी द्या काय परवडले पाहिजे ना आपल्याला. मागच्या वर्षी काय झालं कांद्याविषयी मग तुमचं? कांदे काय पैसे घातले त्याचे वांदेच झाले, त्याचे पैसेच झाले नाही, सांभाळून उकडेर फेकावं लागली. डायरेक्ट उकड्यावरच फेकले. काय करणार, लिमनीन गेले त्याचे. लिमनीन विकले 500-600 ना. तुम्हाला पुरलंच नाही व कांद्याविषयी? त्याच्यामध्ये काय राहिलं तरी. बर. आता यंदा बरं आता का मक्का केली मग त्याच्यामुळे आता टेन्शन कमी झालं ना. टेन्शनच नाही आता. म्हणायचंच नाही काही वाकडे झाले, पिळा पडला, काहीच नाही. बर. तर चला मित्रांनो, बघा अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आपल्याला सल्ला दिलेला आहे. तर मक्याचं पीक घ्या जा तुम्ही. तर मक्याचं पीक बी चांगलं आहे, त्यांचं म्हणणं आहे व कमी खर्च आहे आणि मक्का जनावर सुद्धा चारा होतो, असा विषय आहे. बघून घ्या. मक्काचे किती फुटावरती लागवड आहे? 2 फुटावरती, आडवं 2 आणि उभं 6 इंच असं आहे. ते काही नाही, 6, 7, 8, 9 इंचापर्यंत बी पडलेलं आहे मित्रांनो, बघून घ्या. तर ते काय हे पेरलेलं आहे ना त्या? बर, पेरलेलं आहे, बघून घ्या. चला तर मित्रांनो, जय महाराष्ट्र.